आणि आता बोलूयात इतर महत्त्वाच्या घडामोडींकडे। गुजरातचा महाराष्ट्रावरती डोळा आहे। जाती जातीमध्ये भांडणं लावली जातात। मराठी माणूस एकत्र राहू नये यासाठी बाहेरचे प्रयत्न करतायत मनसे प्रमुख असा आरोप राज ठाकरेंनी केलेला आहे। आज ज्या प्रकारचं राजकारण सुरू आहे ते पाहता महाराष्ट्राचे तुकडे पाडायला वेळ लागणार नाही। नागरिकांनी सतर्क राहिलं पाहिजे असं विधान मनसे प्रमुख राज ठाकरेंनी केलं। दरम्यान आत्ताचं सरकार ही सहकार चळवळ नाही ती सहारा चळवळ आहे असं म्हणत राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना टोला लगावलाय। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाराष्ट्र सैनिकांकडून कधी स्वाभिमान गहाण टाकला जाणार नाही। हा ठाणे जिल्ह्याचा पालघर बिलघर पासूनचा पट्टा आता हातातनं जायला लागलेलाच आहे। उद्या येऊन बसल्यानंतर तुम्ही काढू नाही शकणार पण उद्या आपल्या हातातलं काय आपण गमावून बसतो। हा सगळा आज कोकण किनारपट्टीला सगळा धोका आहे। ज्या प्रकारचं राजकारण आज देशभरामध्ये सुरू आहे, ज्या प्रकारची न्यायालयीन व्यवस्था सुरू आहे, उद्या मुंबईला हात घालायला वेळ घेणार नाहीत ते। उद्या महाराष्ट्राचे तुकडे करायला, विदर्भाचा तुकडा पाडायला वेळ लावणार नाहीत ते। आणि हे का आज नाही चालू आहे, हे गेले 70 वर्ष सुरू आहे। कोणी मराठा, कोणी कुणबी, कोणी माळी, कोणी साळी, कोणी आगरी, कोणी ब्राह्मण, कोणी मराठा, काय चालू आहे? हे चालू नाहीये, हे चालवलं जातंय। हा महाराष्ट्र एकसंघ राहू नये, हा एकत्र राहू नये, यातला मराठी माणूस एकत्र राहू नये याच्यासाठी बाहेरच्यांचे प्रयत्न सुरू आहेत। हे आमच्या आतल्या लोकांना समजत नाहीयेत। आत्ताचं सरकार जे आहे ती सहकार चळवळ नव्हे, कळलं का? ती सहारा चळवळ। आम्ही अडकलोय, आम्हाला सहारा द्या। त्याच्यामुळे ती सहकार चळवळ नाही, सगळ्यांनी एकत्र येऊन सरकार सांभाळायचं, ती ही सरकार चळवळ नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।